गाईज, गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मस्त असणार. आणि आमच्या घरी आत्ता सध्या तरी एक न्यू फॅमिली मेंबर आलेला आहे. तुम्ही बघू शकता त्याचे डोळे किती सुंदर आहे. आणि ह्याचं नाव आहे सिम्बा. ठीक आहे, हा एक मेल ब्रीड आहे, पर्शियन ब्रीड. आणि तो लिटरली ना पूर्ण दिवस माझ्याकडेच असतो, माझ्या बॉडीवरती, माझ्या चादरवर, माझ्या डोक्याच्या वरती आता बसून माझ्यासोबतच खेळतो, माझ्यासोबत मस्ती करतो, माझ्या केसांसोबत. आणि अशा खूप काही गोष्टी तो माझ्यासोबतच करतो. माझी मम्मी माझ्या दीदीला फोन बोलत होते की तुला किती जीव लावतोय तो, म्हणजे लिटरली इतकं छान आहे. ओके, सो बघूया आज आपण पूर्ण दिवस सिम्बासोबत काय करतो. भेटल्यानंतर बाय बाय. लिटरली ना तुम्हाला मला ट्रस्ट नाही बसणार. हा पूर्ण दिवस हा बघा हा फक्त माझ्याकडेच असतं. त्याला काय मी आवडलेली आहे वाटतं, आणि मला पण खूप जास्त आवडलेला आहे हा. तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा की आमचा सिम्बा तुम्हाला कसं वाटला, स्पेशली ह्याची डोळे. ओके गाईज, बाय कर बाय. नंतर भेटूया. बोल बाय बाय. नंतर भेटूया. थँक्यू बाय. सो गाईज, मी ब्रश वगैरे केलेला आहे आणि मी नाश्त्यासाठी बसत होती. तेवढ्यात मम्मीने बोललं की तुझी तब्येत खराब आहे, म्हणूनसाठी तुला पप्पाने नारळ पाणी आणलं आहे. सो तुम्ही बघू शकता पप्पांचं किती प्रेम आहे माझ्यावरती. थँक्यू सो मच पप्पा. बाय गाईज, भेटूयात नंतर. आणि माझ्यासाठी माझी मम्मा बनवते एग राईस. सो गाईज, मी आता जेवलेली आहे. लाईक माझं जेवण झालं आहे, कारण मला जाम भूक लागली होती. कारण मी सकाळी नाश्ता नव्हता केला, मी फक्त आपला नारळ पाणीच पिली होती म्हणूनसाठी. सो आता आपण आमचा चिटकूचा डाएट बनवूया. लाईक कपडा देते. त्यांनी आता हे बघितलंय, सो त्याला भूक लागली आहे. सो हे असं पावडर आहे, खुशबू मस्त आहे. असं वाटतं मी पण थोडंसं खाऊ. देते, माहिती आहे, जन्माची भूक लागली तुला ती. अरे काय झालं? भुकी लागली गुड्डूला. सो आपण आता गुड्डूला खोलूयात गाईस आधी, नाहीतर तो ओरडून पूर्ण वाट लावणार. सो हे एवढं कसं घेतलं आहे, देते हा मारीन मी. थोडंसं पाणी टाकून त्याला असं मिक्स करायचं. आता मी हातानंच करते. आणि याला एवढी काय लागली आहे. हो देते, मला माहिती आहे भूक लागली आहे. अरे एवढा उतावला होतोय ना खाण्यासाठी, देतच नाही. जा, नाही देत आहे. अरे अरे भाई, तुझ्यासाठीच बनवते मी, काय माझ्यासाठी खायला नाही बनवणार. ठीक आहे, तर शांत राहा. तिला लिटरली एवढी भूक लागलेली की तुम्ही विचारू नका. तरी पण असं नाही की तिला नाही दिलेलं, म्हणजे तिचं जेवण दिदी सकाळी जेव्हा जॉबला गेली तेव्हा तिला देऊन गेली होती. पण तरी पण छोटासा बिचारा आहे, एवढासा, तर त्याला भूक तर लागतेच. त्याने पूर्ण हे फिनिश केलेलं आहे, बघू शकता तुम्ही. कुकू थांब एक मिनटं, हे बघा, खा. सो बस आता डायरेक्ट इव्हनिंगला जे पण काय असणार ते, कारण जास्त पण हे चांगलं नाही आहे त्याचं जे पण पावडर वगैरे आहे ते.
अजून दुसरं काय जेवण पण नाही विचारायचं, फक्त तेच आहे एवढं असंच पावडर, म्हणजे असतं ना दुसरं पण काय. आणि बाय द वे आज ह्याचा हॅपी बर्थडे आहे, हा 2 मंथचा झाला. भेटूयात आपण नंतर गाईस. चेहरा बघायचा. आई किती क्यूट आहे. आता क्लीन करतोय पूर्ण हात वगैरे. बस झालं आमचं पोट भरलं. आता आम्ही चाललो फिरायला. पूर्ण संपवून टाकलं गाईस. आता क्लीन करतोय आपले हात वगैरे. लिटरली ना मी आता ना आलू भुजिया खाते आणि ह्याला ना हे पण हवं आहे. इकडे इकडे इथे बघा. आता तुम्ही बघा फक्त स्वतः. आणि मला एवढा त्रास दिलाय ना, ह्याच्यासाठी माझी झोप वगैरे पण पूर्ण गेली आहे. पडशील इकडे. पुढे पुढे पुढे. तुम्ही लोक विचार करणार की ह्याला मी झोपवलंय माझ्या बाजूला, तर असं काही नाही गाईस. हा स्वतः येऊन माझ्या बाजूला झोपलाय माझ्या उशीवरती, आणि तो माझ्या डोक्याकडेच असतो पूर्ण टाइम. मी मगाशी पण सकाळी पण दाखवलेलं तुम्हाला. आणि आता दुपारचे 3 वाजलेत काहीतरी, आणि आता मी चालले झोपायला कारण मी मेडिसिन घेतले आणि मला जाम झोप येते. तर लिटरली हा येऊन माझ्या बाजूला झोपला. ॲक्च्युली हा ह्याच्या बास्केटमध्ये होता, पण मी मला बघितलं ना की मी बेडवरती झोपले म्हणून, तर तो पण इथे येऊन बाजूला झोपलाय. आता ठीक आहे, आम्ही दोघं पण झोपतो आता. आपण भेटूयात संध्याकाळी. काय आला? झोप झोप. हां झोप. सो बाय गाईस, भेटूयात आपण नंतर. सो आता मी खाणार आहे माझे औषधं. इथे इतके सारे आहेत. गुड बॉय खाली आहे. गुड बॉय आहे. गुड बॉय आहे. गुड बॉय आहे. सो गाईज आता आम्ही लोक चाललो आहे अदूचा केक कट करायसाठी. आज तिचा बड्डे आहे. सो बघूयात, केक वगैरे कट करून भेटूयात. कारण मला आता कामं वगैरे पण करायची आहे. लादी पुसायचं आहे, पाणी भरायचं आहे. पाणी अजून हंडा कळशी आणि छोटे मोठे बॉटल वगैरे ते. त्याच्यानंतर भेटूयात आपण. मी जेवली पण नाही आहे, जेवायचं पण आहे. बाय बाय. यार या पिल्ल्याला कोण घेऊन जातोय तर प्लीज लवकर आम्हाला DM करा आणि या पिल्ल्याला घेऊन जावा. हा इतका मस्तीखोर झालाय ना आता की हा ना एका जागेवरती राहायला बघत नाही. ह्याला नुसतं बाहेर जायचं आहे. ह्याच्यासाठी आम्ही लोक पूर्ण कंटिन्यू दरवाजा बंद करून ठेवलाय, तरी ह्याच्यामध्ये मस्ती बघा. आता मम्मी बाहेर गेली आहे, ती मम्मी कपडे सुकवते तिकडे बाहेर, आणि ह्याची मस्ती बघा. अवलं अरे अवलं अवलू अवली अवली. कोको नाही या, मी मारीन तुला. डर तर लागतो याला माझ्याशी. खूप मस्ती करतो यार भाई. ह्याला माझ्याहून एवढं ऑब्सेशन आहे ना लिटरली. हा मला एकही मिनिटासाठी कुठेच सोडत नाही, लिटरली कुठेच नाही. आता पण तो माझ्या डोक्यावरती बसून आहे. इथे जागा नाही बसायला, तरी हा उशीवरती बसलाय. म्हणजे तुम्ही विचार करू शकता. हा कधी माझ्या पोटावरती असतं, कधी माझ्या पायावरती असतं. आता बघायला अरे गुंड्या, खाली उतर रे, खाली उतर, पडशील रे.
पण काय पण मुला मला जाम मज्जा येते ह्याच्यासोबत. लाईक खूप असं सॉफ्ट सॉफ्ट आहे, मऊ मऊ. मारू नको, नको मारीन मी तुला. बसलाय बघा तो स्वतः, बघा केवढीशी जागेवरती आहे तो. आणि त्याला भीती पण नाही की तो खाली पडेल किंवा काय काय नाही. हा बघा बघा. अरे पडशील रे, इकडे वरती चढ, वरती चढ. हा चढ चढ चढ. हो, आता हे बघा, हे बघा, हे बघा. ठीक आहे गाईस, बाय बाय. आता इथे झोपेल माझ्या बाजूला. सो चलो गाईज, आजची व्हिडिओ पण इथेच एंड करतो आहे. आय होप तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल. अगर आवडली असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक शेअर कॉमेंट नक्कीच करा. आणि माझ्या चॅनलला नवीन असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा एकदा आपण नवीन व्लॉगमध्ये. टिल देन बाय बाय.